नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बाहेर फिरायला चाललेलो आहे रात्रीच्या 12 वाजता. तर आपली म्हणजे आत्ता टाईम तर 10:30 झालं आहे, 11:30 झालं सॉरी. तर आमची एक ट्रेन गेली, अजून 2 मित्र येणार आहे त्यासाठी थांबले आहेत. तर आता आपण सिद्धिविनायक चाललो आहे, पण पहिले मरीन लाईन्सला फिरायचं तिकडे रात्री 2-1 पर्यंत. परत आपण सिद्धिविनायक जायचं 4च्या आसपास. तिकडून चर्चगेटची जी पहिली ट्रेन असेल तिकडून ती पकडून आरतीला, मग तिकडून परत अजून आपण फिरायचं वेगवेगळं. काय काय आहे तो ह्यो ना पूल आऊल. तर गाईज असं आपण फिरणार आहे या ब्लॉगमध्ये. खूप मजा येणार. रात्रीचं आपण फिरतोय फर्स्ट टाईम, त्याच्या आधी कधी आपण फिरलेलं नाही रात्रीचं. तर आता फिरणार, बघू मजा काय येते. हा आपला एक मित्र भावेश आणि अजून 2 जण येतात, ओंकार आणि नितीन. तर मग अजून एक आहे किती 11:40 काहीतरी ट्रेन आहे, ती आम्ही पकडू स्लो. मग आता आपण बघू पुढे काय काय होते, कसं काय काय होते. मजा येते. कंटिन्यू राहा या ब्लॉगमध्ये, खूप मजा येणार आहे. आता जास्त शूट नाही करत कारण ट्रेनचा आवाज पण येतो. मित्रांनो, आम्ही आता 12ची ट्रेन पकडलेले आहे. बघू आता 1:30 पर्यंत पोहोचू. बघू. मित्रांनो, आपण 1:40च्या आसपास चर्चगेट पोचलेलो आहे. आपली ट्रेन स्लो होती त्यासाठी. आता आपण चर्चगेटला पोचलो आहे, बघू शकता तुम्ही. पुढे आपले मित्र चाललेत, भावेश, ओंकार, नितीन. तर आता आपण मरीन लाईन्सला पहिले फिरूया, बघूया, जरा मस्ती करूया, काय खाऊया. परत तिकडून फिरून झाल्यानंतर मग परत जायची पण ट्रेन पकडायची आहे. पण पहिले तिकडे मजा करू, बघू कशी काय मजा होते. त्यानंतर नेक्स्ट अजून. तर नमस्कार मित्रांनो, तर आज आत्ता आम्ही पोचलेलो आहे. तर मित्रांनो, आम्ही आत्ता मरीन लाईन्सला आलेले 2 वाजता. तर 2 वाजता तिकडे पुढे जाऊन देत नाही कुणालाच, कारण की त्या साईडला आहे ना पोलीस उभे आहेत. तर ते सगळ्यांना तिकडून हकलवत आहेत. तर आम्ही इथे फोटो काढत बसलेच सगळे, कारण की 4च्या आधी कोणी येऊ नका. आणि 4च्या आधी इथे एंट्री देत नाही त्या साईडला. सगळ्यांना आम्ही तिकडे गेले, तिकडून आम्हाला इथे रिटर्न पाठवलं त्यांनी. त्यासाठी 4च्या आधी कोणी येऊ नका. आणि 4च्या आधी त्या साईडचा व्ह्यू बघायला नाही भेटणार, बसायला नाही भेटणार. तुम्ही या साईडला बसू शकता, पण त्या साईडला नाही बसू शकत. तर आता अजून थोडा इथे टाईमपास करणार, फोटो वगैरे काढणार. पब्लिक तर आहे आत्ता, पण 2ला तुम्ही बघू शकता. मागे एक ग्रुप आहे, त्या साईडला एक ग्रुप आहे. तर बघू आता आपण अजून इथे टाईमपास करू, परत निघू आपण. 3:35ची काहीतरी आमची ट्रेन आहे, त्यानंतर सिद्धिविनायक जायचं आहे. चला. तर मित्रांनो, आता आम्ही मरीन लाईनवरून पुढे चालत चाललो आहे. तर आम्ही पुढे येऊन बघितलं तर इथे पोलिसांची चेकिंग चालू आहे. बॅग चेक करा. तर आता आपण जाऊया असंच पुढे चालत चालत. तर हा आमचा भाऊ आहे ओंकार, रोहित शर्माचा फॅन. तर ते T20 वर्ल्ड कप जिंकलेले ना, ते झाडावरून बघवते ना, ते आम्ही झाड शोधत आहेत कुठे आहे जे. ते आता तलाशवर आहेत. तोपर्यंत आम्हाला इथे पुढे पोलीस भेटले आहेत. झाड तर काय भेटलेलं ना. बघू आता. मस्त मर्सिडीज. ही कुठली रे? जॅग्वार. काय सगळ्या भारी भारी गाड्या दिसत आहेत. मगाशी 2 स्पोर्ट्स बाईक आपलं 4 व्हीलर दिसल्या, परत 2 स्पोर्ट्स बाईक दिसल्या. चला आता चालत चालत पुढे जाऊ, बघू काय आहे. 4 व्हीलर नाही, पण चालत जाऊ. चला पुढे जाऊन बघू आणि काय होते ते तुम्हाला सांगतो. विषय काय आहे तो. समोरचा पोलीस आहे का? तर मित्रांनो, आता आमचं मरीन लाईन्स फिरून झालेलं आहे. तर आता आम्ही चाललो आहे स्टेशनला परत. कॉल आला आहे भावेशला, त्याच्या आयटमचा कॉल आला आहे, म्हणजे आमची वहिनी. नाही आमची वहिनी ती. तर आता आपण चला इथून पुढे जाऊया. तिकडे आपण सिद्धिविनायकला, परत अजून पुढे फिरायचं 2-3 ठिकाणी. चला आता आपण स्टेशनवर जाऊया. मित्रांनो, जुन्या काळातली गाडी, भावेशची ड्रीम कार असं नाही बोलत तो. जुन्या काळातली गाडी बघितली, शूट केलं आहे. आमचा ओंकार झाड शोधतोय पण भेटत नाही, ती गोष्ट वेगळी. पेंडिंग आहे ती गोष्ट, बघू आता भेटते का. भावेश गाड्या बघतोय चांगल्या चांगल्या, त्याला घ्यायच्या आहेत ना, घ्यायचे आहे. बगमॅन घेतोय, पण आता 4 व्हीलरवर मन आलाय. आणि हा MT घेतोय, पण तो बोलतोय MT महाग आहे. तरी बघू. नंतर बरं बोलतो निंजा घेतोय. जास्त नाही, 20 लाख ना नितीन.
हा 4 लाख देणार आहे आणि बाकी हे सगळे हप्ते फिटणार आहे 16 लाखाचे. मित्रांनो हे बर्गर किंगच्या बाहेर उभे आहेत बर्गर खाण्यासाठी. आता हाक बघ असे मारतात. भाई गेट चालू आहे ना. अरे यार भाई गेट चालू आहे ना. आतमधला बर्गर किंग बंद आहे. अपेक्षेने आम्ही आलेले बर्गर खायला. आता पुढे अजून चालल्यात. मित्रांनो आम्ही फिरत होते रस्त्यावर. बघू शकता या साईडला खात आहेत पण. परत आम्हाला येता येता एक हे भेटलं. थोडं मस्त वाटते बघा लाईटिंग वगैरे. व्ह्यू पण बघा. नंतर आता आम्ही 3:20 झालेले आहेत. तर आता आम्ही चाय आणि मस्कावा खातो. बघू शकता. किंवा बाई स्टोरी लावतोय. तर आता आपण थोडं चहा आणि मस्कावा खाऊ. अजून 15-20 मिनटात त्यानंतर ट्रेन आहे. त्यानंतर परत निघू. मित्रांनो आता आम्ही परत सर्विस स्टेशन आलेलो आहे. बघू शकता आजूबाजूला ट्रेन पण आहे सगळ्या उभ्या. परत आम्ही बघतोय एक बोरवली कुठली म्हणजे दादर कुठली लागते. दादर कुठली लागते त्या ट्रेनमध्ये आम्ही बसू. चला आता आम्ही स्टेशनवरच थांबल्यात. व्ह्यू बघू शकतात. तर मित्रांनो आता आम्ही सगळं फिरून वगैरे ट्रेनमध्ये बसलेलो आहे दादरसाठी. तुम्ही बघू शकता आमचा ओमकार, नितीन आणि त्या साईडला भावेश बसला आहे. तर आपण सध्या फ्रंट कॅमेऱ्याने शूट करतो त्यासाठी असं दाखवायला लागलं. तर आता काय नाही. आता इथे ही 4:15ची ट्रेन आहे. तर आतमध्ये आम्हाला एंट्री भेटली की तिला माहिती आहे का 3:50ला आतमध्ये एंट्री भेटली. आणि इकडे जाऊन गेट बंद होतं. तर 3:50ला ओपन होते. मग आता ही 4 तुम्हाला मी जी बोललेलं ना 3:36ची 3:36ची नाही तर 4:15ची भेटली आम्हाला. तर आता आपण बघू. चला फिरायला तर बसलो आहे आपण ट्रेनमध्ये आरामात. बघू पुढे जाऊ आपण. तर मित्रांनो आपली ट्रेन सुटले तुम्ही बघू शकतात. आपण फुल आरामात बसलेलो आहे ट्रेनमध्ये. दादरपर्यंत गर्दी नसते तर आपण निवांतमध्ये बसून जायचं. आमची ट्रेन खाली आहे. आपल्या ओंकार भाऊचीच आहे. विकत घेतले त्याने. तिकीट न काढता आम्ही जात नाही. तरी पण जास्त काय नाही. काय तो व्हिडिओ चालू नाही आहे. त्याला कोणतं वाटते तर 2 शब्द बोला. 2 शब्द बोलला काय तो लाजतोय. काही दिवसानं तो पण यूट्यूब चॅनल ओपन करणार आहे. ओमकार रायडर. भावानं नवीन गाडी घेतलं आहे त्याचा ब्लॉग येणार. मित्रांनो आता आम्ही दादर स्टेशनवर उतरले आहेत गणपती मंदिरात जायला. खूप दिवसाची इच्छा होती जायचं. तर चालल्यात मस्ती करत करत. ह्याच्या पाय दुखतोय 15 मिनटाचं. मित्रांनो आता आपण दादर स्टेशनला उतरलेलो आहे. तर आता आपण चाललो आहे मंदिरात. आपल्याला खूप दिवसापासून मंदिरात जायचं होतं. तर आपण काय गणपती मंदिरात गेलो नाही. तर आता आपण चाललो आहे. खूप दिवसानंतर नाही आपण कधी गेलोच नाही सिद्धिविनायकला. त्यासाठी आज फर्स्ट टाईम चाललो आहे. तर मग फर्स्ट टाईम चाललो तर आरती पण 5:30ची असते त्यासाठी. तर आत्ता किती टाईम काय झाला आहे टाईम तुम्हाला बरोबर डिटेल देत चाललो आहे. 4:45 झाले आहेत. पोचेपर्यंत 5 होतील. 5:30 ते 6ची आरती असते. तर चला आता आपण जाऊ. आपली गँग पण पुढे आहे. फर्स्ट टाईम नाईट आपला ब्लॉग आहे. कधी आपण रात्रीचा ब्लॉग नाही बनवला. आज बनवतो आहे. चला फिरू. मजा येते खूप. बिल्डिंगा खूप मोठ्या आहेत. ती पण मजा येते बघायला. चलो गाईज. तर मित्रांनो आपण फायनली सिद्धिविनायक मंदिराच्या मागच्या गेटला पोचलेलो आहे. तर चला आता आपण आतमध्ये एंट्री करतो. तुम्हाला दाखवतो. बघूया. पोलीस बसल्या म्हणजे दाखवायला नाही भेटणार. बाहेरूनच बघा. तर मित्रांनो आपण 100 रुपयाला वटी घेतलेली आहे.
आता आतमध्ये आपण चाललो, एंट्री करतो. आरती चालू झाले. तर मित्रांनो आता आरती वगैरे सगळं झालेलं आहे. तर आता आम्ही आज चाललो, लाईन पण चालू झालं आहे. आपल्या मागे बाप्पा आहे सर. आता आपण आज शूटिंग करायला भेटतं का नाही पहिले बघू. मित्रांनो आपलं फायनल दर्शन झालेलं आहे. आपण गणपतीच्या मागच्या साईडला आहे, गणपती मंदिराच्या मागच्या साईडला आहे. तर आता आपण इकडून निघतोय, दर्शन झालेलं आहे. आता बघू इथून पुढे जायचं आहे का घरी जायचं आहे ते ठरवूया. आपलं जे आपल्याला पाहिजे होतं ते दर्शन भेटलं. चला आता आपण पुढे निघून बघू काय होते ते. तर मित्रांनो आता आपलं सगळं देवदर्शन झालेलं आहे. तर आता आपण इथे प्रसाद पण घेतला. 20 रुपयाला 2 लाडू भेटतात. आणि सकाळी 5ला आरती चालू होते, 5:30ला संपते. ते पण सांगून देतो आणि आम्हाला मी गुगलवर बघून आलं तर 5:30ची आरती दाखवलेली, तर 5ची आरती असते. चला आता आपण इकडून निघूया घरी. डायरेक्ट घरी जातो आम्ही. चला बघू काय, आम्ही दुसरीकडे गेलो तर नाही तर मग डायरेक्ट. तर मित्रांनो आम्ही मंदिरापासून टॅक्सीने आले. 20-20 रुपये एकाचे घेतलेत. आणि असे तुम्ही सगळे 80 रुपये झाले आमचे. आम्ही स्टेशनवर चाललो. चल इथून डायरेक्ट चलो. जसं मित्रांनो तुम्ही बघितलं आपला हा ब्लॉग. आपण मस्त फिरलो रात्रीचं, मरीन लाईन्स वगैरे सगळं फिरलो. तिकडे फक्त आपल्याला जाऊन व्हिडिओ काढायला भेटली नाही, कारण तिकडे सगळीकडे पोलीस होते. टोटली प्रत्येक ठिकाणी पोलीस होते ते. तर ते 4 वाजेपर्यंत कुणाला जाऊन नव्हते देत, कारण की आपल्याला माहीत नाही. तर बाकी काय नाही. व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सिद्धिविनायकला पण 5ला आरती होते, 5:30ला संपते. अर्ध्या तासाची आरती असते, मस्त मजा येते. परत आम्ही तिकडे मस्त सगळं फिरलो. अजून ठिकाणी जाणार होतो पण कंटाळा पण आला, परत कामाला पण जायचं होतं त्यासाठी. तर बाकी काय नाही. व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू अजून आपण अशाच चांगल्या एक नवीन ब्लॉगमध्ये.